महासचिव मंगला जाधव, राजेश पांडे, श्यामलाल जयस्वाल, सचिव सुरेश महाडिक, सचिन कांबळे, कपिल बनसोडे, विवादाल कोळीजी, प्रवीण सोनावणेजी, मनोहर कोषाध्यक्ष संतोष करसोळे, विवेक अजय कापडनेजी, कॉन्सेप्ट संयोजक संदेश जगताप, मुस्लिम भाईचारा देखेंगे शाहिद शेख भैया है, और मराठा भाईचारा देखेंगे नितिन शिंदे जो आए। इसी के साथ साथ जो हमारी 6 लोकसभा 6 जिलाध्यक्ष बनाने हैं, दक्षिण मुंबई में कृपा शंकर जयस्वाल जी आए, दक्षिण मध्य मुंबई अनिल भंडारी जी आए, उत्तर मध्य मुंबई उमेश देसाई जी आए क्या, उत्तर पूर्व मुंबई बाळा साहेब काकसे जी, उत्तर पश्चिम मुंबई सतीश जाधव जी, उत्तर मुंबई सतीश शर्नाकर। आप लोगों को उनकी दिशा में पिछली मीटिंग में उस तरीके से काम करना है। इसी के साथ साथ अनिकेत शिवराम पवार जी आए हैं सिंधुदुर्ग रत्नागिरी से, वो आप रायगढ़ को लोकसभा में बोलेंगे। और हमारे मुकेश जी, हमें नागपुर से बहुत अपेक्षा है, अभी भी सर ने कहा कि आप नमस्कार, आपली महासत्ता या न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज या ठिकाणी कुडाळ गावचे ज्येष्ठ पत्रकार आणि समाजसेवक राजेश पांडेजी यांना बसपातर्फे म्हणजे बहुजन समाज पार्टी या पार्टीतर्फे चंबोड या ठिकाणी जे बहुजन भवन आहे, या भवनामध्ये या पक्षाचे खासदार रामजी गौतम यांच्या हस्ते आणि अनेक बसपाचे वरिष्ठ कार्यकर्ते त्या ठिकाणी होते, त्यांच्या हस्ते त्यांना आज मुंबई जिल्हा महासचिव म्हणून त्यांना ते पद मिळालेलं आहे आणि त्यामुळे आज संपूर्ण कुडाळमध्ये फार आनंदाचं वातावरण आहे। आपण या ठिकाणी त्यांनाच विचारूया। राजेशजी, या ठिकाणी आपलं मी स्वागत करतो। आपल्याला आज जे नियुक्ती पत्र मिळालेलं आहे, या मुंबई प्रदेशावरती आपली नियुक्ती झालेली आहे, आपल्याला काय वाटतं या संदर्भात? सर्वप्रथम तर आपली महासत्ता या चॅनलचे संपादक आणि जे बघतायत न्यूज चॅनल त्या सर्वांना मी धन्यवाद करतो की तुम्ही सकाळपासून माझ्या सोबत वेळात वेळ काढून आणि एका भावासारखं तुम्ही आहात आणि प्रत्येक चांगल्या कामामध्ये तुम्ही माझ्यासोबत असतात। हे जे पद मिळालंय हे पद न समजता मी माझी जबाबदारी समजते, कारण ही जबाबदारी मला मिळणं म्हणजे समाजासाठी मी काहीतरी करू शकतो असं कोणातरी वाटणं मुळातच। आणि या बहुजन समाज पार्टी याचा अर्थच मुळात लोकांना माहित नाही पडत, कारण मी असं हे भगवा पण घातलंय आणि निळं पण घातलंय। रक्ताचा रंग लाल असतो है ना, हृदयामध्ये भगवा आहेच आणि माझी विचार आहेत ना ते निळमय आहेत, कारण मी माझ्या विचाराने बाबासाहेबांचा भक्त आहे, मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे आणि मी बाबासाहेबांच्या संविधानाने चालणारा व्यक्ती आहे। त्याच्यामुळे मला हिरवा आणि निळा म्हणजे संविधानाचा निळा जो झेंडा आहे, बाबासाहेबांची विचारधारा मला खूप आवडते आणि मी माझ्या मुलाला देखील तुम्ही पाहिलं की 2026 मध्ये मी ह्याच बहुजन समाज पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज पण लढवलेला आणि आम्ही चांगली लढत पण दिली। पार्टीला वाटलं की ह्या विभागामध्ये आम्ही काहीतरी करू शकतो, पण त्याच्यापेक्षा मोठं त्यांना वाटलं की आम्ही मुंबईमध्ये आलो तर त्यांना वाटलं, त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला की मुंबईमध्ये देखील आम्ही बांधणी करू, मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ता जोडू आणि काहीतरी नवीन करू असं त्यांना वाटलं। तर मी आमच्या पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षा मायावती बहन आणि जे आज ज्यांच्या सानिध्यामध्ये मला हे नियुक्ती पत्र दिलं गेलं त्या सर्व नेत्यांना, ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना आणि आमच्या महाराष्ट्रातून आलेल्या प्रत्येक जे जिल्हा अध्यक्ष होते, जिल्हा प्रमुख होते, महाराष्ट्र प्रदेश होते, महाराष्ट्र प्रदेशचे कार्यकर्ता होते, मुंबईचे पदाधिकारी होते, त्यांना सर्वांना आणि आवर्जून माझे नेता मुंबईचे अध्यक्ष पंकज जाधव यांना खास करून मी धन्यवाद करतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी ही मला जबाबदारी दिली। पांडेजी, आपण या ठिकाणी कुडाळमध्ये म्हणेल या दिंडोशी तालुक्यामध्ये खूप काम केलंय, या मुंबईमध्ये काम केलंय। मला एक प्रश्न पडतो की तुम्ही बहुजन समाज पार्टी का नेमली किंवा त्याच पक्षामध्ये जाण्याचं तुम्ही का ठरवलं?
त्याच्या नावामध्येच तुम्हाला त्याचं उत्तर आहे. बहुजन समाज पार्टी. बहुजन म्हणजे एक जन असतो आणि बहुजन म्हणजे बऱ्याचशा जाती, समाज, पंथ, भाषा, म्हणजे विचारधारा, या सगळ्यांचं एकत्रित म्हणजे जनसमुदाय. या दोघांना जेव्हा एकत्र करतो आपण, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला ना हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई कुठल्याच प्रकारचा जातीवाद नाही, कुठल्याच प्रकारची विचारधारा नाही. फक्त एकच आहे की बाबासाहेब बाबासाहेब बाबासाहेब, संविधान संविधान संविधान, आणि लोककल्याण म्हणजे लोककल्याण आणि सत्यासाठी लढणं. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ही जी पार्टी आहे ही सगळ्या समाजाला सर्वसमावेशक अशी पार्टी असल्यामुळे येस, तुम्हाला असं वाटलं की आपण भारतीय म्हणून एक आहोत आणि म्हणून या पार्टीची आवश्यकता आज समाजाला आहे आणि त्यासाठी तुम्ही काम करणार आहे. अर्थात तुम्ही आता ज्या पदावर आलेला आहात, मुंबई लेवलला तुमचं पद आहे, तुमचा आता कामाचा जो काय पसार आहे फार मोठा वाढलेला आहे. कशा पद्धतीने तुम्ही काम करणार आहात आणि कुठल्या गोष्टींना तुम्ही प्रायोरिटी देणार आहात? मी सर्वप्रथम तर मुंबई पदावर मी माझे जे अध्यक्ष आहेत पंकज जाधव यांच्या खांद्याला खांदा मिळून काम करणार. त्याचबरोबर मी ज्या वॉर्डमध्ये राहतो त्या वॉर्ड पासून सुरुवात करणार आहे बांधणी. वॉर्डचा अध्यक्ष बनवण्यापासून आमच्या जिल्हा अध्यक्षांना सोबत घेऊन, जे जाधव साहेब आहेत, जे इकडचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांच्या वॉर्डापासून म्हणजे वार्ड अध्यक्ष, कार्यकर्ता, जिल्हा पदाधिकारी, मुंबई पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी आणि वरिष्ठ, त्या सर्वांना एकत्रित घेऊन एक मोठी संख्या आपल्या एक बहुजन समाज पार्टी अशी व्हायला पाहिजे की बहुजन समाज पार्टीचा आता एखादा कार्यकर्ता शोधणं ना म्हणजे आपण ना दिवसा अंदाज उजेड्यामध्ये दिवा घेऊन शोधण्यासारखं झाले. पण मी एक दिवस नक्कीच या सर्व नेत्यांना मी आवर्जून सांगेन, जो तुमचा माझ्यावर विश्वास आहे त्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही आणि खूप मोठी एक मॉब, खूप मोठी एक संख्या, खूप मोठा एक जनप्रलय या आपल्या पार्टीमध्ये घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन आणि जे काही मला जबाबदारी त्याचं कटोटल पूर्ण करेन. एकच मी तुम्हाला सांगतो की बहुजन समाज पार्टी ही लोकांच्या हिता आणि लोकांच्या हक्कासाठी लढणारी पार्टी असेल. सत्तेमध्ये तर प्रत्येक जण आपापली पदं घेत आहे, सत्ताधारी पार्टीमध्ये पद घेत आहेत, पण मी माझ्या आयुष्यामध्ये नेहमीच मी बीजेपी मध्ये देखील होतो आणि मी होतो असं म्हणतो की मी जेव्हा एखादी पार्टी सत्तेमध्ये येतं मी विरोधामध्ये काम करतो, कारण एखाद्या व्यक्तीला विचारण्यासाठी त्याच्या विरुद्ध काम करावं लागतं. विचारधारा नेहमी बाबासाहेबांसारखी आहे. म्हणजे बाबासाहेब जे लोकांसाठी विचार करायचे त्यांच्या पायाची धूळ बनण्याचा प्रयत्न आपण करतो आणि काहीतरी समाजामध्ये आपलं देणं राहिलंय, आपलं काहीतरी त्यांच्यासाठी करणं राहिलंय याची जाणीव मला थोडीशी येते आणि मी तेच करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून हे दोन्ही एकत्र आहेत. मला असं वाटतं कोणत्याही पार्टी किंवा धर्म कोणत्याच बांधिलका नसतो. प्रत्येकाने आपापले विचारधारा धरावे आणि कोणता झेंडा घेवा हाती, है ना ते गाणं आहे ना, कोणता झेंडा घेऊ हाती, तर माझ्या हातात नेहमीच हा बसपाचा झेंडा असेल आणि ह्याच्यामध्ये मी भरपूर आणि पुरेपूर काम करीन एवढंच मी शाश्वत देतो. आणि तरुणांना किंवा युवा पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल, मार्गदर्शन काय करा? जसं युथ आणि गट बनवले तसे आम्ही सुरुवातीला आपल्या या विभागामध्ये 14 तारखेला आपल्या पार्टीचं दिंडोशी विधानसभाचं हेच कार्यालय म्हणून आपण त्याला घोषणा केली आहे तिकडे. तर ह्याच जागेवर आपण दिंडोशी विधानसभा बहुजन समाज पार्टीचं कार्यालय बनवतोय आणि 14 तारखेला ह्याची ओपनिंग देखील आहे. तुमच्या चॅनलच्या माध्यमाने सगळ्यात पहिल्या प्रथम सर्व दर्शकांना सांगतो. आणि ह्याच दिंडोशी विधानसभातून आपण युवांसाठी एक वर्ग निर्माण केलाय जिथे शाळाकरी मुलांपासून म्हणजे जी लहान लहान मुलं आहेत शाळेची 1ली पासून 7वी 8वी पर्यंत पासून ते 10वी 12वी पार ग्रॅज्युएट पर्यंत या सर्वांची एक वेगळीशी बांधणी करणार आहे. महिला वर्गाचा नेहमी एक वेगळासा बांधणी करणार आहे आणि ह्या पक्षाला इथूनच जिथून आपण पाया सुरुवात केली आहे त्या पायापासूनच आपण मजबूत करण्याचा प्रयत्न करतो. खूप चांगले विचार तुम्ही मांडलेले आहेत. आपली महासत्ता या न्यूज चॅनल मार्फत आपल्याला पुढे तुमचे जे कार्य असणार आहे त्याला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आणि असाच हा पक्ष वाढत जावं आणि आपली कामं समाज हिताची जी कामं आहेत ती आपण अशीच करत राहा अशा प्रकारे सदिच्छा व्यक्त करतो. एक छोटीशी शेवटची मी ह्या पूर्ण मुंबईकरांना एक आव्हान काही प्रार्थना करतो की बहुजन समाज पक्ष हा खूप चांगला पक्ष आहे आणि तिकडे खूप सन्मान भेटतो आणि तुम्हाला ना तुमच्या अपेक्षेपेक्षा तुमच्या मर्जीसारखं काम करता येतं, स्वतंत्रता आहे. समाजासाठी काम करण्यासाठी तुम्हाला ना कुठल्या प्रकारचं बांधिलकी नाहीये. तर मी तुम्हाला निवेदन करतो की बहुजन समाज पार्टीचं जर कोणाला
पदाधिकारी बनायचं असेल तर तुम्हाला म्हणजे जर मेंबर बनायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला फोन करा. आणि माझा नंबर तर प्रत्येकाकडे आहेच, प्रत्येकाच्या मनामध्ये तुम्ही मला ठेवलंय. तशाच प्रकारे तुम्ही मला मनात ठेवा आणि बहुजन समाज पार्टी हे नाव जे आहे ना ते पूर्ण मुंबईमध्ये ना गाजवून टाकूया, तुफान करूया आणि सर्वांच्या हृदयामध्ये बसूया. तर मी चंद्रशेखर जाधव यांना देखील मी खूप मनापासून धन्यवाद करतो की तुम्ही ह्या बातमीला प्रकाशित करण्यासाठी वेळात वेळ काढून आलात. त्याच्यासाठी मी माझ्या पूर्ण पार्टीतर्फे मी तुमचा धन्यवाद करतो. थँक्यू, धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, वंदे मातरम, भारत माता की जय, सत्यमेव जयते.